नमस्कार। आजचा व्हिडिओ आहे गणपती स्थापनेबद्दल। अनेकांच्या मनात अनेक गैरसमज असतात, शंका असतात, तर त्याकरता हा बनवलेला पहिला व्हिडिओ। ह्यामध्ये आपण जाणून घेऊया सुतक सोयर आल्यानंतर गणपतीची स्थापना करता येते का, आणि जर करायची झाली तर कशी करू शकतो, आणि नाही केली तर चालते का, ह्या सर्व प्रश्नांवर आपण सविस्तर चर्चा करू। आता गणपती स्थापना ही भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ह्या तिथीला केली जाते। आता ही स्थापना हा सण आणि व्रत आहे। व्रत हे आपण दरवर्षी करू शकतो आणि त्यामध्ये खंड पडला तरी चालतो, पण खंडाचं कारण हे सुतक सोयर असेल तर चालेल। आता ह्यामध्ये जर तुम्हाला सुतक सोयर हे संपलं आहे, संपलं म्हणजे आपल्याला सुतक हे मुख्यतः 13 दिवस आणि गावागावातील पद्धतीनुसार 12 दिवस, म्हणजेच काय तर एखादं कार्य हे काही जण 12 दिवसानंतर 12 व 13 हे एका दिवशी करतात आणि काही जण 13व्या दिवशी करतात। आता त्यावेळी आपण पूर्ण 11 महिन्यांचे मासिक श्राद्ध हे आपण 12 व 13 दिवशी केले जातात। त्याचमुळे वर्षभरातील इतर सण, इतर उत्सव, इतर मंदिरात जाणं, त्यांचा देवांचा आशीर्वाद घेणं हे आपल्याला करता येणं शक्य होतं। आता जर तुमचं हे दिवस सुतकांचे संपले असतील तर तुम्ही स्वतः तुमच्या राहता घरामध्ये सालाबाद प्रमाणे गणपतीची स्थापना करू शकता। आता राहता राहिलं जर तुमचं गणपती चतुर्थी झाली, तुम्ही गणपतीची स्थापना केली आहे आणि आता तर तुम्हाला सुतक लागलं किंवा सुवेर लागलं, तर आता काय करावं, तर तुम्ही ज्यांना सुतक नाही अशा व्यक्तींकडून गणपतीची उत्तर पूजा करून तुम्ही गणपतीची त्वरित विसर्जन करू शकता। अथवा तुम्हाला तुमचे 5 दिवस किंवा 7 दिवस दरवर्षीप्रमाणे जर पूजा अर्चा करायची असेल तर तुमच्या घरातील ज्यांना सुतक आहे त्या व्यक्तींना ही पूजा, ही आरती, त्यांची गणपतीची सेवा करता येणं शक्य नसतं, त्यांना नैवेद्य दाखवणं देखील शक्य नसतं। त्यामुळे जर इतर कोणी त्यांची विधी पूर्णपणे पूजा करू शकत असेल, ज्याला सुतक नाही तुमच्या परिचयाचे आहेत, तर त्यांच्याकडून ती पूजा करून त्यांच्याद्वारेच तुम्हाला त्या गणपतीची उत्तर पूजा करून विसर्जन करायचे असते। आता ह्या गोष्टी जर तुम्हाला शक्य असतील तर ह्या सुतक सुवेर काळात तुम्ही पाळणूक करून पूर्णतः पाळणूक करणं शक्य असेल तरच अशा पद्धतीचं तुम्ही पूजन करून इतरांद्वारे त्याचं गणपतीचं विसर्जन करू शकता। आता हे झालं सुतक सोयरमध्ये। आता ह्याबद्दल तुम्हाला आणखी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी त्यांची सर्वांची निरांतर करण्याचा प्रयत्न करेन। नमस्कार।